तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा एक सर आणि मॅडम फुलपगारे सरांच्या केबिन बाहेर उभे असतात. अक्षरा त्यांना विचारते की तुम्ही इथे का थांबलात. त्यावर ते सर तिला सांगतात की काही मुलांच्या फी माफीचा प्रश्न आहे आणि त्या अर्जावर सरांची सही हवी आहे. त्यावर अक्षरा म्हणते मग तुम्ही सरांच्या केबिनमध्ये जाऊन बसा. त्यावर त्या मॅडम म्हणतात पण फुलपगारे सर अजूनपर्यंत शाळेत आलेच नाही आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटते. ती म्हणते की सरांना एवढा उशीर तर कधीच होत नाही, पण तुम्ही थोडा वेळ वाट बघा, ते येतीलच. आणि त्यानंतर ती फुलपगारे सरांना फोन करायला सांगते. मात्र त्या मॅडम सांगतात की आम्ही सरांना फोन केला होता, पण सकाळपासून त्यांचा फोनही बंद आहे. आणि हे ऐकून अक्षरा मात्र काळजीत पडते. त्यानंतर हे सर आणि मॅडम अक्षराला सांगतात की मॅडम तुम्ही जे अर्जावर सही करा, कारण तुमच्या सहीने हे काम नक्की होईल. तुम्ही या शाळेच्या मालकीण आहात. मात्र अक्षरा म्हणते की मी शाळेत एक शिक्षिका म्हणून येते, मालकीण म्हणून नाही. आणि अर्जावर सही करण्याचा अधिकार मुख्याध्यापकांचा आहे आणि मी काही मुख्याध्यापक नाही. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर अक्षरा तिच्या वर्गावर जाते. तर ते सर आणि मॅडम अक्षराच्या साधेपणाचं आणि समंजसपणाचं कौतुक करत असतात. तर दुसरीकडे त्यांची रागातच एक काठी दगडावर मारत असते. त्याच वेळी दुर्गी त्या ठिकाणी येते. ती चंचीला शांत करत काय झालं आहे ते विचारते. त्यावर चंची म्हणते की त्या मास्तरनीने मला घराबाहेर काढलं आणि स्वतः मात्र ऐशो आरामात त्या घरात जाऊन बसली आहे. आणि आता तू जे काही सांगितलं आहे ना, त्यामुळे तर माझं डोकंच फिरलंय. त्यावर दुर्गी म्हणते अगं पण असं वागून काही उपयोग आहे का? आणि तू माझाही विचार कर, मला तर त्या घरात आता कोणीही विचारत नाही. काय करावं तेच मला कळत नाही. आणि त्यावर चंची म्हणते की आता मी असं काहीतरी करणार ज्याने ती मास्तरीन आणि ती भुवनेश्वरी दोघीही घराबाहेर जातील. त्यावर दुर्गी म्हणते की अगं ती तुझी मावशी आहे, तिला नावाने कुठे हाक मारतीस. आणि त्यावर चंची म्हणते अगं पण मम्मी असं म्हणतात ना की माय मरो आणि मावशी जगो, पण या अशा मावशीचा काय उपयोग आहे. आणि त्यानंतर तर ती अक्षराला आणि भुवनेश्वरीला घराबाहेर काढण्याची शपथच घेते. त्यामुळे दुर्गी आश्चर्याने तिच्याकडे बघत राहते. तर चंची म्हणत असते की मम्मी माझं स्वप्न आहे त्या घरात जायचं, त्या भुवनेश्वरीच्या गादीवर बसायचं, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आणि येत्या 8 दिवसांमध्ये मी माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारच. तर दुसरीकडे अधिपतीला सतत भुवनेश्वरीचं बोलणं आठवत असतं. तो खूप अस्वस्थ होतो आणि त्यानंतर अक्षराला कॉल करतो. तो अक्षरासोबत अस्वस्थपणेच बोलत असतो. त्यामुळे ती त्याला काय झालं ते विचारते. त्यावर अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई मी तुम्हाला काय सांगू तेच मला कळत नाही. आणि मग तो घडलेला सगळा प्रकार अक्षराला सांगतो आणि म्हणतो की आम्हाला भीती वाटत आहे, आईसाहेब आम्हाला सोडून जातील. मात्र अक्षरा त्याला समजावते की अधिपती तुम्ही असा निगेटिव्ह विचार करू नका, तुम्ही सकारात्मक विचार करा, म्हणजे गोष्टीसुद्धा सकारात्मकच घडतील. आणि भुवनेश्वरी मॅडम तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, विश्वास ठेवा. आता तर त्या माझ्यासोबतही चांगल्या वागतात ना. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी बुद्धिबळ खेळत असते. त्याचवेळी चारुहास सरही त्या ठिकाणी येतात. ते सुद्धा बुद्धिबळ खेळण्यासाठी बसतात. तर भुवनेश्वरी एक चाल खेळत म्हणते की जो माणूस आधीच हरला आहे त्याने हा खेळ खेळू नये. त्यावर चारुहास सर त्यांची चाल खेळत म्हणतात की मी याआधी हरलो असेल, कारण तेव्हा मी सरळ खेळायचो, तुझ्यासारखी तिरकी चाल मी कधीच खेळली नाही. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की आम्ही फक्त तिरकी चाल खेळत नाही तर चारही बाजूंनी हल्ला चढवतो. आणि मग ती चारुहास सरांना चेकमेट करत म्हणते की आधी हा खेळ तुम्ही शिका आणि मग आमच्याशी खेळण्यासाठी मैदानात उतरा. त्यावर चारुहास सर म्हणतात की तू कितीही खेळ खेळले ना तरी मी तुला अक्षराला या घराबाहेर काढू देणार नाही. मात्र ते ऐकून भुवनेश्वरी हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर दुर्गी चंचीला भेटून घरी येते. भुवनेश्वरी तिला विचारत असते की नक्की कुठे गेली होतीस तू आणि जे काही बोलशील ते खरं बोल. त्यावर दुर्गी घाबरतच सांगते की ती महिला पतसंस्थेची मीटिंग होती ना, तिथेच मी गेले होते. त्या बायकांनी तुला येण्याचा आग्रह केला होता पण तू नाही गेली म्हणून मी गेले. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, मग काय झालं मीटिंगमध्ये. त्यावर दुर्गी म्हणते की त्या बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचं असं म्हणत होत्या. त्यावर दुर्गी म्हणते की अजून बरंच काय काय बोलत होत्या, त्यांची पासबुकंसुद्धा संपली आहेत वाटतं.
आणि मग ती अशाच काही गोष्टी भुवनेश्वरीला सांगते. त्यावर भुवनेश्वरी तिला विचारते की खरंच हे सगळं झालं का मीटिंगमध्ये? आणि त्यावर दुर्गी हसत म्हणते, हो ताई, माझ्या चंचीची शपथ. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तिच्या कानाखाली मारते. ती दुर्गीला म्हणते की त्या मीटिंगमध्ये जाण्याची तुझी लायकी तरी आहे का? आणि तू कुठे गेली होती हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि मग ती दुर्गीला तिचा आणि चंचीचा फोटो दाखवते. त्यामुळे दुर्गी खूप घाबरते. ती भुवनेश्वरीचे पाय पकडत म्हणते की ताई, आम्हाला माफ कर, पण समजून घे गं, मी सुद्धा एक आई आहे. मला सुद्धा माझ्या लेकराची काळजी वाटते. जर अधिपतींनी तुझा फोन उचलला नाही तर तुझा जीव कासावीस होतो. मग मी चंचीशिवाय कशी राहत असेल याचा विचार कर. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते, मग तू सुद्धा या घराबाहेर जा. मात्र त्यावर दुर्गी घाबरून म्हणते की ताई, मी यापुढे असं नाही वागणार. जर मला तिला भेटायला जायचं असेल तर मी तुला सांगून जाईल. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे, पण या घरातील एकही गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचता कामा नये. जर या घरातली एक गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचली तर मी तुम्हा दोघींना या घराच्या नाही तर कोल्हापूरच्या बाहेर काढेल. आणि त्यावर दुर्गी घाबरून हो म्हणते. त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. ती काय झालं असा प्रश्न विचारते. मात्र दुर्गी डोळे पुसत म्हणते की तुम्हाला काय करायचे सुनबाई, हा आमचा प्रश्न आहे. मात्र त्यावर भुवनेश्वरी दुर्गीला म्हणते की अशी बोलायची पद्धत आहे का? त्या सुनबाई आहेत त्या घरच्या आणि तुझ्यापेक्षा जास्त अधिकार त्यांचा आहे या घरावर. आणि ते ऐकून दुर्गी खाली मान घालते. आणि त्यानंतर भुवनेश्वरी तिला तिच्यासाठी आणि अक्षरासाठी चहा बनवायला सांगते. त्यानंतर अक्षरा फ्रेश होण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तिने फुलपागारे सरांच्या घरी एका सरांना पाठवलेले असते. त्यांचा फोन येतो. ते अक्षराला सांगतात की सरांच्या घराला कुलूप आहे आणि मी त्यांच्या मुलीच्या घरीसुद्धा गेलो होतो, मात्र त्यांच्याही घराला कुलूप आहे. त्यानंतर तिला मॅडमचा सुद्धा फोन येतो. त्यासुद्धा अक्षराला सांगतात की मी दीक्षित सरांकडे चौकशी केली, मात्र फुलपागारे सर त्यांना भेटायला गेलेच नाहीत. आणि ते ऐकून अक्षरा काळजीत पडते. त्यानंतर ती चहा पिण्यासाठी भुवनेश्वरीकडे जाते. मात्र ती फुलपागारे सरांचाच विचार करत असते. त्यामुळे भुवनेश्वरी तिला काय झालं आहे ते विचारते, पण अक्षरा तिला फुलपागारे सरांबद्दल काहीच सांगत नाही. ती भुवनेश्वरीला म्हणते की मला फक्त थोडा थकवा आला आहे आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी हसतच स्वतःशी म्हणत असते की सुनबाई, तुमचा थकवा मला चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे चंची अंधारात कुठेतरी चाललेली असते. तर इकडे भुवनेश्वरी आजींसोबत फोनवर बोलत असते. त्यानंतर दुर्गीसुद्धा तिथे येते. ती भुवनेश्वरीला म्हणते की मला सुद्धा आत्याला लाखेच्या बांगड्या आणायला सांगायच्या होत्या, पण आता रात्र झाली आहे, मी काही तिला फोन करत नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, अगं कर की फोन. मात्र दुर्गी म्हणते की नाही, रात्री मी कोणाचाही फोन घेत नाही. मी तर सगळ्यांना सांगून ठेवलंय की रात्री मला फोन करायचा नाही आणि मी सुद्धा कोणाला फोन करणार नाही. मात्र त्याच वेळी तिला चंचीचा फोन येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.